मित्रांनो आपण राजापूरच्या थोडासा पुढे आलोय आणि हे बघा नेहमी जाताना आपल्याला हे छोटस विमान दिसतं. आज मला कळालं हे विमान एअर इंडियाचं आहे. तर मागे बघा मागे ना थोडी डिझाईन अशी एअर इंडियाची काढली आहे आणि मस्त केलं. हे काहीतरी त्यांनी प्रायव्हेट काहीतरी असं सुशोभी करण्यासाठी लावून ठेवलेलं आहे. तर मी हा व्हिडिओ लास्ट टाइम टाकला होता इंस्टाग्रामवर, तेव्हा एकाने कमेंट केली होती त्यांनी मालकाने असंच काहीतरी नॉर्मल जस्ट असं शो साठी लावलाय. मित्रांनो नेहमी वर्षाप्रमाणे आपण अडिवरेच्या देवस्थानी आलो इथे, श्री महाकाली देवस्थान अडिवरे. आणि एक दिवस आपल्याला जायचं इथे दर्शनासाठी आणि नेहमी आपल्याला जाताना इथे थोडं थांबावंसं वाटतं आणि इथे थोडं शूट करावंसं वाटतं. एक दिवस जाईन मी इकडे शूटसाठी. आता थोड्याच वेळात आपल्याला गावकडेचा व्ह्यू बघायला मिळेल. बघा हात दिसतोय तुम्हाला, माझा उजवा हात हँडग्लोव्ज काढलेत कारण गोप्रो अटॅच करण्यासाठी मला काढावा लागतो. हँडग्लोव्ज लावून ते ॲडजस्ट करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं, लावूच नाही शकत मी हँडग्लोव्ज लावून. आणि हा बघा आपल्या फेवरेट हॉटेलचा बोर्ड इंद्रप्रस्थ आणि समोरच समुद्राचा व्ह्यू. वाव, आज लाटा बघा काय मोठ्या मोठ्या आहेत, एकदम खतरनाकच, पूर्ण खवळला आहे समुद्र. आणि आपल्या समोरच गाय आहे बघा, कार आली, गाय काय हटत नाही, दोघांचा चंबू करून टाकला. ओ भाई जायलाच रेडी नाही, जायलाच रेडी नाही, बैल जायलाच रेडी नाही. समोर ते जाऊ द्या, पहिल्याचा नंतर बघूया, आधी समोरचा व्ह्यू बघा काय खतरनाक दिसतोय. वाहवाच वाहवाच भारीच, एकदम भारीच. गावकडेचा व्ह्यू मला अचंबित करून टाकतो, भारी वाटतो, एकदम एक नंबर वाटतो मला गावकडेचा व्ह्यू. येथे बोटिंग चालू आहे. ओके मित्रांनो, इंद्रप्रस्थाला आपण जाणार नाही आहोत कारण सकाळीच नाश्ता करून निघाल्यामुळे भूक नाही आहे, त्याच्यामुळे उगाच तरी ओव्हरलोड खाऊन फायदा नाही आहे. आपण पुढे कुठेतरी छोटंसं बघून व्हेजवालं हॉटेल बघून आपण तिथे थोडंसं असं आपण साऊथ इंडियन फूड खाऊ, कारण साऊथ इंडियन फूड थोडंसं हलकं असतं, तर तेच आपण खाऊन निघू. जड काही खाऊ शकत नाही, ट्रॅव्हलिंगमध्ये हलकंच खावं लागतं. आणि थोडं कॉफी वगैरे पिऊ कारण आपण थोडं अलर्ट राहू आपण माइंडिंग. चलो कॉफी पिवांगे बट मैंने तो चाय पसंद है. लवकरच पोहोचू आपण आता पूर्णगड ब्रिजच्या जवळ. गणपतीपुळे 49 किलोमीटर. ऊन एकदम रखरखते रखरखता, उसके वजह से मैं गाडी नहीं रुकाएगा. ओ माय गॉड. हा आपल्याला मराठी बोलायचं ना. अरे देवा, अरे देवा. आणि अजून थोडं आपण म्हातारे झाल्यानंतर हे भगवंता बोलू, हे भगवंता. आणि हे बघा गावखडीचा ब्रिज, म्हणजे हा पूर्णगड ब्रिज बोलतो आपण याला. पूर्णगड नाव आहे कारण बाजूला ती पाण्यातली दर्गा बघा, नेहमी दाखवतो मी. ह्या लेफ्ट साइडला समुद्राचा व्ह्यू गावखडी मधला. वनच नंबर वनच. हे मासे पकडतात आहेत मस्त किनाऱ्याला आलेले मासे. आणि हे बोटी वाटतं पाणी भरल्यानंतर ते ऍक्टिव्हेट करत असतील. सध्या पाणी नसल्यामुळे ते खाली जमिनीला टेकून आहेत. ते बघा पवारवाडी पूर्णगडची. माझ्या मोठ्या बहिणीचं सरनेम पवार आहे. आणि रत्नागिरी 22 किलोमीटर, पावस 7 किलोमीटर बाकी आहे. थोड्या वेळात पाऊस लागेल तेव्हा आपण आपला कॅमेरा चालू करू. मित्रांनो आपण आता पोहोचलो कशेळीला. कशेळीला हे महापुरुष देवस्थान आहे, श्री महापुरुष देवस्थान. आणि इथून आपल्याला श्री कनकादित्य मंदिराकडे जायचा मार्ग आहे. इथूनच आपण जाऊ शकतो श्री कनकादित्य मंदिराजवळ, जे आपल्या भारतामध्ये 3 सूर्यदेवांपैकी एक सूर्य मंदिर आहे. म्हणजे कोकणामध्ये जे म्हणजे भारतातल्या 3 सूर्य मंदिरांपैकी एक सूर्य मंदिर आपल्या कोकणात आहे. ही मोठी गोष्ट आहे आणि आपण थोडं व्हिजिट केलं पाहिजे चांगल्या श्रद्धेने. इथूनच तो जायचा व्ह्यू आहे. आणि हे आपलं कशाळीचं महापुरुष देवस्थान. चला इथून आता आपण पुढचा रस्ता पकडूया गावकडीच्या दिशेने. मित्रांनो गोप्रो हँडल करणं ना खूप कष्टाची गोष्ट आहे कारण माझा गोप्रो थोडा बिघडलेला असल्यामुळे एक तर त्याचं बटन चालत नाही, त्याला 2दा मी रिपेअर केलंय.
पण वो सब जाने दो, ते सगळं जाऊ द्या. आपण पोहोचलो आहोत पावसमध्ये. छोट्याशा एवढूशा चिंडुकल्या पावसमध्ये. इकडचे घोडे पण बघा, चिंडुकले चिंडुकले. ते घोडेच होते का ना की गाढव आणि घोड्याचं जे मिक्सर असतं, मे बी ते असणार. बघा थोड्याच वेळात बस डेपो लागेल. रत्नागिरी देवगड. ओ माय गॉड, देवगड एसटीस गेली. आणि हे बघा छोट्याशा पावसचा छोटासा नजारा. बघा एवढंच बाजार आहे पावसचा, छोटस इवलूस पावस. आणि इवलूसच्या गोष्टी इकडच्या. बघा एवढूसा वासरू. मला पावसमध्ये सगळ्या गोष्टी छोट्या छोट्याच दिसतात. एवढीशी KTM. एवढंस बाजार आणि हे एवढंस पावस बस स्थानक. छोटस पण क्यूट आहे. क्यूट पावसचं क्यूट बस स्थानक. इकडची लोक पण क्यूटच असतील. JCB जरा मोठा आहे JCB इकडचा. MS-08चा JCB म्हणजे रायगड मधला JCB आहे. हा इकडचा JCB नाही. इकडे असतं MS-07. अभी आगे कैसा जाने का, इसको पास कैसा लेने का. वेल सक्सेसफुल पास द पावस. पावसच्या छोट्या छोट्या सुंदर सुंदर गोष्टी आपण पाहिल्यात. क्यूटशा गोष्टी पाहिल्यात. थोड्याच वेळात आपण पोहोचू भाटे बीच जवळ. इथलं सुद्धा शूट करूया. मला 100% 1 वाजणार आहे रत्नागिरी पोचायला, कारण मी ज्या स्पीडने चाललो त्या स्पीडने मला वाटत नाही मी टायमावर पोहोचू शकतो घरी. माझा जन्मदिन गणपती फुले, मी लिंबूले मन लेले. आईला मर्सडीज गेली. वाव यार, मर्सडीज मला खूप आवडते. माहित नाही का ते, पण मर्सडीज असं मला असं बघून असं राजेशाही टाईप वाटतं. हे बघा कचरा बघा, यायला लोक कधी सुधारणार. रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकून ठेवलाय. कोकणचं काय खरं नाही बाबा. बाहेरचे लोक आल्यावर वाटोळा करणार तर वाटोळा करायच्या अगोदर आपण सावध होऊया कोकणकरांनो. मी लिंबूले मन लेले. मित्रांनो आपण पोचलोत भाटे बीच जवळ. एका कारमुळे मला खालून येतानाचा जो व्ह्यू असतो तो नाही मिळाला. मागून ती गाडी एवढ्या स्पीडमध्ये येत होती, मला लेफ्ट घेताच येत नव्हता. शेवटी मी इकडे जसं आलो बघितला पुढे एक व्ह्यू होता. त्या व्ह्यू पॉईंटला मी लेफ्टला घेतली आणि नशीब इथे येऊन थांबलो. नाही तर मी तिथे जाऊन थांबलो सुद्धा गाडीमुळे. एवढी स्पीडमध्ये ती गाडी माझ्या मागूनच होती. आणि हा आपला भाटे बीचचा व्ह्यू. आणि हे झरी विनायक मंदिर. इथूनच आपण व्यू कॅप्चर करू, नजारा कॅप्चर करू. आई रे मिलन तो है, 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 आई रे मिलन तो है. चला आता पुढे. सीन बस झाले कॅप्चर. पाऊसला इकडनं सरळ 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 सरळ. कुठे थांबू नका, सरळ. 6 नंबर एवढ्या. चला मागून कोणी येत नाही, पटकन आपण घुसूया. काकूंनी विचारला पावसला जायला सरळ सरळ, पण काकूकडे गाडी आहे की नाही माहीत नाही. थोड्याच वेळात भाटे ब्रिज लागेल. बघा भाटे ब्रिज वरून इकडे कसलं ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. कदाचित काहीतरी व्ह्यू पॉईंट बनवत असतील कदाचित, कारण रत्नागिरीमध्ये मोस्टली इंडस्ट्रियल एरिया खूप आहेत. आणि जे स्टार वेस्टल समथिंग काहीतरी त्या कंपनीचं जे जहाज होतं ते बुडून खाक झालाय. त्याचा सगळा चुरा झालाय. 2 तुकडे झाले होते त्या जहाजाचे आपटून. त्याचा स्क्रॅप सगळं काढून घेऊन गेलेत आता सध्या. ते लोक तेच वेट करत होते कधी ती बोट तुटते. बोट तुटल्यानंतर त्यांच्या काहीतरी पॉलिसी असते, त्या पॉलिसीनुसार मग ते घेऊन जातात. थोड्याच वेळात आपल्याला लागेल रत्नागिरी. मित्रांनो रत्नागिरीच्या शहरात आपण पोचलोय. राईट साईडलाच तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा.
जय भीम मित्रांनो. माझी कंबर गेली आहे मागे बॅग बांधल्यामुळे. मित्रांनो, मारुती मंदिर रत्नागिरीचा, जिकडे किल्ले टाईप असा दरवाजा आहे त्याचा, आणि पूर्ण किल्ल्याचंच अशी प्रतिमा आहे. आणि आतमध्ये सगळे आपले मावळे हत्ती वगैरे घेऊन, आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा पाहायला मिळतो इथे. मी आता गोप्रो ठेवून देतो, कारण आता खूपच जड होत चाललंय हा गोप्रो. त्या गोप्रोचं लग्नच लावून देतो. ऑलरेडी त्या गोप्रोची 2दा वाट लागली पाण्यात बुडल्यामुळे. थोडंसं पाणी सुद्धा पिऊन घेऊया. मित्रांनो, एक मोठा कांड झालाय. गोप्रोचा हा माउंट तुटला आहे. हा बघा, हँड ग्लोव्ह होता हातामध्ये आणि मी काढत होतो. काढताना यार जोल झाला, माउंट तुटला. आता कसा रेकॉर्ड करायचा? कायच रेकॉर्ड नाही करू शकत, कारण माउंटच होणार नाही. आता ऑनलाईन मागवावं लागणार फालतू मध्ये. 250 रुपयाला भेटता हा पूर्ण सेट. फालतू मध्ये खर्च झालाय. अरे देवा रे देवा, नव्हतं नशिबात. रत्नागिरी पर्यंत आपला गोप्रोचा प्रवास इथे संपतोय, कारण माउंटच नाहीये. शूट काय करणार आता? सगळा शूट आपल्याला आता या आयफोन मध्येच करावं लागेल. थँक्यू गोप्रो, जेवढं तुम्ही साथ दिल्याबद्दल आपल्या परतीच्या प्रवासामध्ये. गोप्रो आता याला स्विच ऑफ करतो. एक तर याचं बटन पण पूर्ण खराब झालं आहे. पॉवरिंग ऑफ. बाय बाय. चला पटापट पुढचा आता प्रवास करूया. हेल्मेट पण आता हलका झालंय मस्तपैकी. आता हे मासे तुटल्यामुळे थोडासा आराम भेटला आपल्याला. आताच मी गोप्रोला शिवाय घालत होतो. लग्न लावून दे. गोप्रोचं लग्नच लावून देतो. आता हळद झाली याची आता. मित्रांनो, एवढं चहा प्यायला इथं थांबलो होतो. आपली बर्गमॅन बघा किती भारी दिसतं, एकदम एक नंबर. आणि इथून ब्रिजचा व्ह्यू आहे. मग अशी एक ट्रेन गेली. मोबाईल काढता काढता ट्रेन निघून गेली. पूर्ण बॅड लाग कारण हातामध्ये हँड ग्लोव्ह होते त्या टायमाला. हे पाण्याची बॉटल एक घेतली. ते फक्त या बॉटलमध्ये टाकतो, दुसऱ्या बॉटलमध्ये शिफ्ट करतो आणि आपला पुढचा प्रवास स्टार्ट करूया. आणि हा आपला करबुडे घाट. थोड्याच वेळात लागू आपण आता संगमेश्वरला.